हे सगळं त्या केदारमुळे आणि सीमामुळे झालंय आणि त्यामुळेच मधूवरती ताण आलाय. हो, केदार तर वागतोच आहे तसा, पण सीमाने सुद्धा ना राधाच्या बाबतीत अतिरेकच केलाय आणि त्यामुळेच मधूची अशी अवस्था झाली आहे. मानस, मधू बरा होईल ना रे? मला खूप भीती वाटते रे. घरोंना मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला, ते लवकर बरे होतील, काळजी करू नका. बघा, राधा आलीये. राधा, काय झालंय मधुला? सडनली त्यांना काय झालं काही कळत नाहीये. डॉक्टर मयेकरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जेव्हा ऍडमिट केलं होतं तेव्हा ते ठीक होते. काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं आणि श्वासाचा त्रास अधूनमधून स्ट्रेसमुळे होतोच त्यांना. अचानक बीपी का शूट झालं असेल त्यांचं? शुगरही एकदम एवढी वाढली म्हणून अनकॉन्शियस झालेत ते. राधा, दिस इज डेंजरस. परिस्थिती लवकर सुधारली नाही तर कदाचित कोमात जाऊ शकतात ते. काय झालं रे सौर्या? आपल्या चांगल्या हसऱ्या खेळत्या घराला कोणाची दृष्ट लागली म्हणायची? कालपर्यंत सगळा कसा चांगला चालला होता. मार्कंड गेला आणि घराची सगळी रयाच गेली. पण मी काय म्हणतो सौर्या, झाला तर झाला. आता आपण सगळ्यांनी एकमेकाला सांभाळायला नको काय? एकमेकांना सावरायला नको काय? दादांकडे बघ, दादांचा वय झाला रे आता. या वयात त्यांना आनंदात ठेवायचा का असा हॉस्पिटलमध्ये कितपत पडलेला बघायचा आपण? काय रे सौर्या? सौर्या, तू समजूतदार आहेस. राधाचा अमेरिकेला जाणं दादांनी लईच मनाला लावून घेतलंय. मी काय म्हणतो, तू राधाला समजाव, ती तुझं ऐकेल. जरा माफी मागून बघ तिची. अरे काय हरकत आहे? सगळं जर व्यवस्थित होत असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? मी पाहिजे तर माफी मागतो तिची. तिला सांग, म्हणावं, अगं नको जाऊस कुठे, भारत देश सोडून आपला नको जाऊस, काय नाही त्या अमेरिकेत. तुझं ऐकेल रे ती. माझी खात्री आहे तुझ्यावर लय प्रेम आहे तिचा. अरे तिच्या पोटात तुझा बाळ वाढते रे. ती नाही ऐकणार काय तुझा? ती नक्की ऐकेल. बेड्यासारखी प्रेम करते तुझ्यावर. तू सांगितलंस तर ती नक्की ऐकेल. तू सांग ना. मी कुठेही जाणार नाहीये सौर्या, आणि कुणाला समजावायच्या भानगडीतही पडणार नाही. प्रत्येक जण स्वतःचे डिसिजन्स घ्यायला समर्थ आहे ना, मग मी पण आहे. मीही स्वतंत्र ठरवायला की मी माझं आयुष्य कसं जगायचं आणि मी ते करणार. माझ्या हिमतीवर माझं आयुष्य जगणार मी. तुमच्या त्या सीमावणीला जाऊन सांगा, कोणाचीही गरज नाहीये मला आता, आणि त्या घरात मी पाऊलही टाकणार नाही. हे सौर्या, अरे अशा प्रसंगी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रसंगाला तोंड द्यायचा सोडून तू निघून जाण्याची काय गोष्ट करतोस? पळून जात नाहीये मी, आणि जबाबदारी झटकत नाहीये केदार सारखी. आपल्या घरावरच्या कर्जाची पूर्ण कल्पना आहे मला. आतापर्यंत सगळे मला नालायक समजत होते ना. करून दाखवी. पुढच्या 6 महिन्यात इतका मोठा होईल ना की ते 10 कोटी तोंडावर फेकीन लोकांच्या. जाऊन सांगा त्या सीमावहिनीला की बघ म्हणावा सौरभ काय करतो ते. सीमा वहिनीवरचा राग मी समजू शकतो, पण दादांचा काहीतरी विचार कर. जिजू, दादांचा विचार केला नसताना ते इथे आलोच नसतो.
त्या हिटलरला जाऊन सांगा की जर का पुन्हा दादांना तिच्यामुळे त्रास झाला ना तर त्यांना मी माझ्या घरी घेऊन जाईन कायमचा आणि आयुष्यभर सांभाळेन. बस म्हणाव, स्वतःची इगो कुरवाळत बस. सावऱ्या, मला खात्री आहे तू मनात येईल ते करशील, पण आता या क्षणी राधाला समजाव बाबा. तिचं तोंडही बघायची माझी इच्छा नाहीये शिशू. आणि अमेरिकेला चालली होती ना ती, मग का आली इथे? सगळी नाटकं ती इथे आल्यामुळे परत दादांची परिस्थिती ढासळली, हेही कळलं नाही तुम्हाला? तिलाही जाऊन सांगा की तिच्या नाटकांना आता कोणीही बळी पडणार नाहीये इथे. जी नाटकं करायची ना, त्या आता व्हिक्टर डिकॉस्टा समोर जाऊन करायची. अरे बाबा, काय बोलतोस तू? आपल्या बायकोबद्दल आता बोलताना कसं रे तुला जमते? काय वाटत नाही? काय वाटायचंय? काय वाटायचंय सांगा ना. तिला करताना काही नाही वाटत, आपल्याला बोलताना नाही वाटणार? हे काय बोलतो तू? मला याच्या पुढे काहीही कशाचंही वाटणार नाहीये. तुझा गैरसमज आहे. तिने अगदी त्याच्याबरोबर गोवन गाणी म्हणून नाचत फेर धरला ना तरी नाही वाटणार, आणि अमेरिकेला निघून गेली तरी नाही वाटणार. सौर्या, सांगा तिला. सौर्या माझा ऐक. कसा समजावायचा ह्या पोराला? अगं 8 वाजलेत राधा. फक्त 15 मिनिटं आहेत आता आपल्याकडे. आपण वेळेत निघालो नाही तर फ्लाईट मिस होईल आपली. तुला ऐकू येते का मी काय म्हणते ते? हा मॅम, दादांची कंडिशन. अगं पण त्यांची सगळी फॅमिली, त्यांचे सगळे जवळची माणसं आहेत ना त्यांच्याजवळ. हा तुझा काय संबंध आहे आता? नाहीतरी सौरभला मोठं करण्यासाठी त्याच्यापासून आणि त्याच्या फॅमिलीपासून लांब राहायचा असा ठाम निर्णय होता ना तुझा. आता का पाय मागे घेतेस तू? आणि हे बघ, दादांची काळजी घेण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम आहे त्यांच्या सेवेला. तू इथे थांबून काय करणार आहेस? चल चल तू. मॅम, दादा. दादा ठीक आहे, मी खाली गाडीत जाऊन थांबते. पुढच्या 10 मिनिटात जर तू आली नाहीस ना तर मी निघाले एअरपोर्टला. आणि लक्षात ठेव, मी एकटीच जाईन अमेरिकेला कायमची. मग ही आपली शेवटची भेट असेल. ये सौर्या, हे पशा खेळ. तू इथे काय करतोयस? दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तू तिथे असायला पाहिजे होतास. हे बास, जो उठतो तो लेक्चर देतोय मला. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. आता मी ठरवणार मला काय करायचंय ते. आता मला दारू प्यायची वाटते, जा घेऊन ये. सौर्या, तू चुकीच्या मार्गाने चाललायस. तू आणणार आहेस की नाही एवढं सांग. नाही आणणार आहे. मग मी घेऊन येतो. सौरभ, सौरभ ऐक ना सौरभ. आणि लक्षात ठेव, मी एकटीच जाईन अमेरिकेला कायमची. पुढच्या 10 मिनिटात जर तू आली नाहीस ना तर मी निघाले एअरपोर्टला. मग ही आपली शेवटची भेट असेल. डॉक्टर, दादा कसे आहेत? ऍक्च्युली मॅडम, अजून तरी काही अंदाज येत नाहीये. हो, पण असं असं अचानक कसं काय झालं? मगाशी तर बरा होता. काही धोका नाही ना त्याला? हे बघा, आम्ही आता काहीच सांगू शकत नाहीये. आमचे प्रयत्न सुरू आहेत. मॅडम प्लीज, मी आलो. दादा, करुणा, तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा एकदा विचारून येते.
वेळ टळून चालली आहे मानस. नाही येणार ही मुलगी. ज्याची भीती होती ना तेच झालं मानस. आयुष्यभर स्वतःवर दुःख ओढवूनच घ्यायची असं जर एखाद्या माणसाने ठरवलं तर कोण काय करणार रे? किती करायचं? आणि केलं ना मी. मला जे जे शक्य होतं ते सगळं केलं मी. नाव इनफ इज इनफ. मॅम हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. शांत? हो, शांत राहते. कशाला मी फरफटू ना तिच्या मागे? बरोबर आहे, शांतच राहायला पाहिजे ती आणि तिचं आयुष्य. करू दे काय हवं ते. जाते मी अमेरिकेला. आणि येऊ कशासाठी इथे परत? कोणासाठी कशासाठी यायचं मी? राहते ना तिथेच कायमची. तू निरोप दे तिला. म्हणून तुझा माझा संबंध संपला. मॅम यश नाही रे सहन होत होता. अरे 60 वर्षांची मैत्री आमची. सतत बरोबर होतो आम्ही. आता मध्याची सोबत नाही म्हटल्यानंतर नाही, हे कल्पनाच सहन होत नाहीये मला. गारुअण्णा काय बोलताय तुम्ही? असा काही एक होणार नाहीये. तुमच्या दोस्तीला कुठेही दृष्ट लागू नये अशी दोस्ती कुठे बघायला तरी मिळते काय? काय बोलताय तुम्ही? आणि दादांना तरी तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे काय? त्यांचा तो फटकळपणा, तुम्हाला वेडावाकडा बोलणं, शिव्या घालणं, हाकलून देणं, तरी पण तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता बघतोय ना मी. असं कसा बोलता हो? आणि दादांची काय भिषद आहे आपल्याला सोडून जाण्याची? काय नाही सोडून बिडून जाणार आहेत दादा आपल्याला. यश, अरे तसंच होऊ दे रे, तसंच होऊ दे. पण यश, राधा घरी यायला हवी. तीच मधुला मायेने सांभाळेल आणि घरातली कचकच सुद्धा बंद होईल. पण ती तर अमेरिकेला जाणार आहे. नाही जात ती अमेरिकेला. तिचा इमान चुकणार बघा. काय? अरे पण एक फ्लाईट चुकली तर 4 दिवसांनी दुसऱ्या फ्लाईटने जाईल. नाही जाणार. गारुअण्णा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती त्याच वेळेला घडते, नंतर नाही घडत. तिचा इमान चुकणार बघा अमेरिकेचा. खरंच तसंच होऊ दे. हे बघा, इंजेक्शन दिलंय ते ताबडतोब मधुकर रावांना द्या. ठीक आहे डॉक्टर, मला तर एक्झॅक्टली सांगा सिच्युएशन काय. मला माहितीये मगाशी तुम्ही नीट सांगू नाही शकलात. ऍक्च्युली कसं सांगू मॅडम तुम्हाला? मानस, अरे मी काय करू? सांग ना, मी काय करू? सिच्युएशन अशी आहे ना की मला कळतच नाहीये. इथे दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांची कंडिशन सिरियस आहे. तिथे सई मॅम वाट बघतायत माझी. मी काय करू? राधा, सई मॅम निघून गेले. शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट बघत होत्या. शेवटी बोलल्याप्रमाणे निघून गेले आणि तुझ्यासाठी निरोप दिला. त्या म्हणत होत्या तिने सगळं स्वतःवर ओढून घेतलं. मी नाही आता फरफटणार तिच्याबरोबर.
त्या म्हणत होत्या माझा आणि तिचा संबंध संपला. कायमचा. त्या म्हणाल्या मी आता परत नाही येणार अमेरिकेहून. तुला काय झालं तोंड पाडून बसायला? सगळी आयुष्याची बोंब चालली ती माझ्या चालली. ती बाटली घे आता, दे इकडे. होत माझ्या नरड्यात का ते पण मी सांगू? आता बघतोयस काय? घे ना. सौरभ, चुकतोयस तू सौरभ. असं वागणं म्हणजे तू कमकुवत आहेस, संकटाशी लढू शकत नाहीस असा अर्थ होतो. माझा सौरभ खचणारा, पळपुटा असा नकोय. आलेल्या संकटावर मात करणारा सौरभ हवाय मला. सांभाळ स्वतःला. राधा वास. राधा, सौरभ, चांगल्या ती सोडून गेली मला, कायमची सोडून गेली. अमेरिकेला एकटाय मी आता. एकटाय. सौर्या, घरवळणं वाजले किती? 11:30. म्हणजे राधाचा विमान आता चुकणार.